बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। उजगावात अदानी स्मार्ट प्रीपेड मीटरला शिवसेनेचा तीव्र विरोध। करवीर तालुक्यातील उजगाव हे सुमारे 60,000 लोकसंख्येचं गाव, जे कोल्हापूर शहरालगत आहे। येथे अदानी कंपनीच्या स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येत आहे। या स्मार्ट मीटर विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वीज वितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता अमोल गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं। गावातील वीज वितरण कंपनी ग्राहकांवर स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती करत आहे। केंद्र सरकारच्या धोरणानुसार स्मार्ट मीटरद्वारे वीज पुरवठा करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा उकळवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला। याबाबत बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उंचगावच्या वीज वितरण कार्यालयामध्ये आम्ही एक निवेदन दिले। अदानीच्या स्मार्ट प्रीपेड मीटरला उंचगावकरांचा विरोध म्हणून असाच आम्ही वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। कारण सुरुवातीला घरगुती अदानीचे प्रीपेड मीटर कार्ड बसवणार आहे, त्यानंतर हळूहळू शेती पंपाचे पण ते तशाच पद्धतीने बसवणार आहेत। म्हणून कारण उंचगाव हे सर्वसामान्यांचं गाव असल्याने तर अगदी सर्वसामान्य कुटुंब आहे, त्यामुळे उंचगावकरांचा विरोध आहे। कोणतंही नवीन वीज कनेक्शन असेल आणि किंवा एखादं जुनं मीटर खराब झालं असेल तर प्रीपेड कार्डची सक्ती करतात असं आम्हाला ऐकायला मिळालं। म्हणून आज आम्ही निवेदन दिलं, तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही तुमच्या काही भावना आहेत ते आम्ही वरती कळवतो आणि कुणालाही प्रीपेड मीटर संदर्भात आम्ही सक्ती करणार नाही अशा पद्धतीने ग्वाही दिली। आणि जर तशी सक्ती केली तर पुढचं आंदोलन हे वीज वितरणच्या कार्यालयात बोंबमार आंदोलन आम्ही करणार। ग्राहकांवर स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर, शरद माळी, योगेश लोहार, कैलास जाधव, बाळासाहेब नल्लवडे, सचिन नागटिळक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।